श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना म्हटलं की सण उत्सव खूप महत्वाचा असा हा महिना, महादेवांची सेवा करण्याचा महिना. आणि श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे महादेवांचा प्रिय असा नागदेवतेचा सण. आणि हाच नागदेवतेचा सण आपल्याला कसा करायचा आहे, घरच्या घरी पूजा कशी करायची, त्यासोबतच नियम काय असतात या सणासाठी, सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, गावाला राहत असणाऱ्या भगिनी माता, त्यांना वारुळाला जाऊन नाग देवतेची पूजा करता येते. पण जेव्हा आपण शहरात राहत असतो तेव्हा वारुळ आपल्याला सहसा मिळत नाही, जवळ आसपास आपल्या वारुळ नसतं. मग आपण नागाची पूजा कशी करायची? कारण की नागाची पूजा करणं खरंच खूप महत्वाचं आहे. ज्यांना राहूचा दोष आहे किंवा कालसर्प दोष असेल ना, त्यांनी तर नागपंचमीला नागदेवतेची पूजा करायलाच हवी. शुक्ल पक्षाच्या, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिथीला म्हणजे त्या तिथीला आपण नागपंचमी साजरी करत असतो. आणि नागपंचमीची पूजा ना सकाळी 12च्या अगोदरच करायची असते. खरं तर नागपंचमी, नागदेवतेची पूजा करण्याचा 5 ते 8चा शुभ मुहूर्त खूप महत्वाचा आहे. पण 5 ते 8 मध्ये जरी नसेल शक्य होत, तरी तुम्ही दुपारी 12च्या अगोदर नक्की नागदेवतेची पूजा करायची आहे. आता नागाची पूजा कशी करायची बघा. आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला मार्केटमध्ये गेल्यानंतर किंवा जिथे पूजाचं सामान मिळतं तिथे देखील नागदेवतेचा फोटो आपल्याला, म्हणजे एक कॉपी असते झेरॉक्स कॉपी सारखी, कलर फोटो, ती घरी आणायची आहे. ती भिंतीला लावायचा आहे पेपर तो. आणि बघा, कोणी कोणीतरी हे शुक्रवारीच करते. ज्यांच्याकडे जीवितेची पूजा केली जाते ना, ते शुक्रवारीच हा फोटो लावतात. पण तुम्ही जर नसेल लावलेला तर तुम्ही नागपंचमीला आवर्जून तो फोटो, तो पेपर आणा त्या प्रिंटचा नागदेवतेचा, आणि तो लावायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, जिथे आपण पूजा करणार आहोत, जिथे तो फोटो लावला आहे त्याच्या खालची जागा साफ करायची आहे. आणि त्याच्यावरती चौरंग ठेवायचा आहे. आणि चौरंगावरती लाल कपडा ठेवून आपल्याला सगळ्यात पहिलं तर दिवा लावून घ्यायचा आहे. आपण कुठलीही पूजा दिवा लावूनच करत असतो. त्यानंतर काय करायचं, तर जो नागदेवतेचा आपण पेपर प्रिंट आणलेली आहे त्याला हराळी आणि आघाडी याची हार करून घालायचा आहे. बघा, 5 किंवा 7 गाठी बनतील असं. 3 दुर्वा घ्यायच्या आणि 1 आघाडीचं पान घ्यायचं. अशा 5 किंवा 7 गाठी आपल्याला बनवायच्या आहेत आणि तो आपल्याला त्या पेपर प्रिंटला लावायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, नागदेवतेची आपल्याला तांदळाने किंवा रांगोळीने नागदेवता काढायचा आहे. 2 नाग काढायचे आहेत आणि 2 त्यांची मुलं, असे 4 काढायचे आहेत. 1 नाग, नागिन आणि 2 मुलं आपल्याला नागाच्या आकारात काढायचे आहेत. मी त्याचा फोटो तुम्हाला वरती दाखवते पूजेचा एक. तशा प्रकारे तुम्ही काढायचं. त्यानंतर आपण दिवा तर लावलेला आहेच तिथे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, हळदी कुंकू व्हायचं आहे त्या नागदेवतेला. आणि त्यांना नैवेद्य म्हणून आपल्याला काय ठेवायचं आहे, तर नैवेद्य म्हणून आपल्याला लह्या आणि फुटाणे आणि त्यासोबतच वाटीमध्ये दूध आपल्याला एवढं नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर जो दिवा आपण लावलेला आहे तो त्याच्यावरून ओवाळून घ्यायचा आहे. बघा, नागपंचमीची सेवा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. घरामध्ये राहूचा दोष, तुमच्या कुंडलीमध्ये राहूचा दोष असेल, कालसर्पाचा दोष असेल ना, तर ही सेवा तर आवर्जून करायला पाहिजे. कारण की याच्यामुळे आपला कालसर्प दोष कमी होत असतो. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं सेवा करत आहात, जेव्हा तुम्ही जे काही नागदेवतेचं तांदळाने तुम्ही रांगोळी काढत आहात, त्या रांगोळीने तुम्ही ते काढत आहात नाग नागिन, त्यावेळेस आपल्याला काय म्हणायचं आहे, तर एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र काय आहे, अनंतादी नागेभ्यो नमः, अनंतादी नागेभ्यो नमः. हा मंत्र जप आपल्याला करत करत ही पूजा करायची आहे. बघा, वारळात जाऊन, गावाकडे खूप महिला वारळात जाऊन पूजा करत असतात. पण शहराला वारुळ नसतं किंवा मिळतच नाही सहसा. आणि आजकाल तर गावाकडे पण वारुळ पहिल्यासारखे राहिलेले नाहीये, ते देखील घरीच पूजा करतात. पण पूजा करणं, आपण जेवढी मनोभावाने पूजा करतो ना, मग तुम्ही वारुळावर जाऊन करा, घरी करा, कुठेही करा, जी सेवा मनापासून केली जाते ती सेवा नक्कीच सफल होत असते. त्याच्यामुळे सेवा फक्त मनोभावाने करायची आहे. त्यासोबत भावाचा उपवास असतो कोणाचा. बघा, आता भरपूर लोकांना कन्फ्युजन आहे की भावाचा उपवास कधी सोडायचा. तर
कोणाकडे त्या दिवशी सोडला जातो, कोणाकडे दुसऱ्या दिवशी सोडला जातो. कोण काय सांगतं, YouTubeवर काय आलं आहे, दुसरीकडे कोण काय म्हणतं, तुमच्या बाजूवालं कोण काय करतं, कोणाचं ऐकायचं नाही. जे आपल्याकडे परंपरा चालत आलेली आहे, आपल्या आजीला विचारायचं, आईला विचारायचं, सासूला विचारा, आजच सासूला विचारा, की आपल्याकडे कधी उपवास सोडला जातो आणि त्या प्रकारेच आपल्याला उपवास सोडायचा आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे नियम काय पाळतात बघा. हे नियम आता सहसा सगळीकडे पाळलेले पाहायला मिळत नाहीत, पण आलेली आहेत, की हे नियम पाळणं खूप महत्त्वाचं आहे. तर काय, तर नागपंचमीला तवा, कढई वापरत नाहीत. त्यासोबतच काही कापत नाही. चाकूचा वापर, सुरीचा वापर केला जात नाही, अशी मान्यता आहे. त्याच्यामुळे शक्य होत असेल तर नक्की तुम्ही हा नियम पाळा. कोणाकडे बघा पूजा करेपर्यंत म्हणजे तुमच्या नागदेवतेची पूजा होईपर्यंत या वस्तूंचा वापर केला जात नाही. कुणाकडे दिवसभर वापरलं जात नाही. तुम्ही किमान पूजा होईपर्यंत या वस्तूंचा वापर करू नका. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा करू शकता. नागदेवतेची पूजा करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. भोलेनाथांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील.